नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. खास नवीन वर्षासंबंधी असणार आहे आजचा व्हिडिओ, कारण इंग्रजी कॅलेंडरनुसार गुरुवारपासून नवीन वर्षाला सुरुवात होत आहे. 2025ला हसत हसत निरोप द्यायचा आणि पुन्हा एकदा नवीन वर्षामध्ये आपल्याला पाऊल टाकायचं आहे. जुन्या वर्षाप्रमाणे नवीन वर्ष देखील आपल्याला खूप आनंद, प्रेम सगळं काही देणार आहे. अशी जर भावना आपण मनामध्ये ठेवली तर सगळ्या काही गोष्टी आनंदी तशाच घडणार आहेत. पण सोबत आपल्याला आपल्या गुरुची सेवाही करायची आहे, आपले कष्ट देखील प्रामाणिकपणे करायचे. तर आता या नवीन वर्षात आपल्याला एका गोष्टीबाबत खूप काळजी घ्यायची आहे. ती गोष्ट म्हणजेच काय तर कॅलेंडर. आता काहींच्या दृष्टीने कॅलेंडर म्हणजे फक्त एखादी किरकोळ वस्तू वाटत असेल, पण ती किरकोळ नसून आपल्याला खूप काही मोलाचं मार्गदर्शन करत असते. म्हणून या कॅलेंडरला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. आणि ते घेताना किंवा ते घेतल्यानंतर जर आपण काही नियम पाळले, काही गोष्टींची काळजी घेतली, तर हे कॅलेंडर आपल्याला योग्य ती दिशाच दाखवणार आहे. तर बघा, आयुष्यामध्ये घड्याळ आणि कॅलेंडर यांच्यावर आपलं जीवन अवलंबून असतं. म्हणून घड्याळाची आणि कॅलेंडरची योग्य दिशाच आपल्याला माहीत पाहिजे आणि योग्य दिशेलाच ते लावलं पाहिजे. तर बघा, मागच्या आठवड्यात मी तुम्हाला ऑलरेडी कॅलेंडर कुठे लावायचं आहे, कोणत्या दिशेला लावायचं, कोणत्या भिंतीला लावायचं नाही आहे, तर इतर भिंतीला लावू शकता, दक्षिण दिशेला सोडून. याशिवाय कॅलेंडर हे अगदी साधे सोपे असले पाहिजे. त्यावर चित्रविचित्र अशा काही निगेटिव्हिटी दर्शवणारे ते नसावे. पॉझिटिव्ह काहीतरी आपल्याला त्या चित्राकडे पाहून वाटतंय असे कॅलेंडर जे आहे ते आपण लावले पाहिजे. या संदर्भात मी व्हिडिओ अपलोड केलेलाच आहे. तर आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक गोष्टीचं महत्त्व असतं. आपण साधं एखादी नवीन वस्तू जरी घरात घेत असेल तरीही त्या वस्तूची आपण प्रथम पूजा करतो आणि मग ती वापरायला सुरुवात करत असतो. कारण आपल्या घरामध्ये येणारी प्रत्येक गोष्ट ही लक्ष्मी स्वरूप आपण मानत असतो. मग तो फ्रीज असू द्या किंवा वॉशिंग मशीन असू द्या, कुठलीही गोष्ट असू द्या, अगदी छोटीशी गोष्ट असली तरी आपण तिची पूजा करतो, मगच ती वापरत असतो. त्यामुळे आपली ही संस्कृती आपल्याला जपायची आहे. त्यातले त्यात कॅलेंडर म्हटलं तर हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. ज्या कॅलेंडरमध्ये बघून आपण तिथे बघणार आहोत, तशा पद्धतीने सणवार साजरे करणार आहोत, त्या कॅलेंडरची आपल्याला पहिल्या दिवशी आवर्जून पूजा करायची आहे. या व्यतिरिक्त ते कधी खरेदी करावं, खरेदी केल्यानंतर कुठल्या दिशेला लावायचं, लावण्यापूर्वी कोणती काळजी घ्यायची, कुठल्या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत आणि पूजा कशी करायची, ही सगळी माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून की तुम्हाला संपूर्ण माहिती समजेल. तर बघा, आपण कॅलेंडर कधी घ्यायचं. तुम्ही एखादा छानसा वार बघून कधीही कॅलेंडर घरी घेऊन येऊ शकता. आता कॅलेंडर घेण्यासाठी आपल्याला खास एखाद्या मुहूर्ताची गरज नाही. तुम्ही गुरुवार बघू शकता, शुक्रवार बघू शकता. या व्यतिरिक्त तुम्ही कुठल्याही वाराला कॅलेंडर घरी घेऊन येऊ शकतात. किंवा याच दिवशी आपल्या चांगल्या गोष्टी घडत असतात असा जर तुम्हाला अनुभव असेल तर नक्कीच तुम्ही त्या दिवशी कॅलेंडर घरी घेऊन येऊ शकतात. 31 डिसेंबरला कॅलेंडर घेऊ शकतात. अगदीच 31 डिसेंबरला शक्य होत नसेल तर 1 तारखेला तुम्ही कॅलेंडर हे घेतलंच पाहिजे. कारण पहिल्या दिवशी, नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी आपल्या भिंतीवर आपलं कॅलेंडर हे लागलंच पाहिजे. 1 तारखेला तुम्हाला कॅलेंडर भिंतीवर लावायचं आणि ज्यांना शक्य नसेल त्याने तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा घेऊन पुढे सांगितल्याप्रमाणे त्याची पूजा करू शकतात. तर आता कॅलेंडर घरी आणल्यानंतर आपल्याला एक महत्त्वाचं काम करायचं. ते कुठलं तर बघा, कॅलेंडरची पूजा आपण करायलाच हवी. त्यामुळे ह्या कॅलेंडरची आपल्याला 1 तारखेला पूजा करायची. देवघरासमोर एका पाटावर आपल्याला हे कॅलेंडर ठेवायचं. त्यानंतर आपल्याला कॅलेंडरवर 3 शब्द लिहायचे आहेत. पहिला शब्द श्री स्वामी समर्थ, दुसरा शब्द आपल्या कुलदेवीचं नाव लिहायचं आहे. मग तुम्ही तुळजाभवानी माता प्रसन्न किंवा जी तुमची कुलदेवी असेल तिचं नाव लिहा. त्यानंतर तिसरा शब्द नसून चिन्ह आहे, हे स्वस्तिक चिन्ह आहे, ते स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे. हे सर्व आपल्याला कॅलेंडरवरती पहिल्या पानावर काढायचं आहे. काढताना आपल्याला हिरव्या पेनचा वापर करायचा आहे. हिरवा पेन हा तुम्ही स्केच पेन घेऊ शकता, बॉल पेन, कोणताही पेन घेऊ शकतात. तुम्ही स्वस्तिक देखील फक्त हळदी कुंकवाने काढू शकतात आणि इतर 2 नावे तुम्ही पेनने लिहू शकतात आणि त्यावर हळदी कुंकू अर्पण करा, अक्षता अर्पण करा. स्वामींकडे प्रार्थना करायची की हे जे कॅलेंडर आहे आणि या कॅलेंडरमध्ये दिलेल्या ज्या तारखा आहेत त्या प्रत्येक तारखेला घरामध्ये आनंद प्राप्त होऊ दे आणि तुमची कृपा आमच्यावर सदैव राहू दे. अजून जी काही इच्छा असेल ती देखील तुम्ही बोलू शकतात. उदाहरणार्थ, माझी या वर्षामध्ये वर्षभरात घर होऊ दे, भरभराट होऊ दे. तुमच्या ज्या काही मनापासून इच्छा आहेत त्या तुम्हाला बोलायच्या आहेत. अशा प्रकारे आपल्याला प्रार्थना करायची आणि आपण या 3 गोष्टी काढलेल्या आहेत. त्या 3 गोष्टींचं काय महत्त्व आहे ते तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. पण तत्पूर्वी एक सांगू इच्छिते की जे स्वस्तिक आपण पहिल्या पानावर काढलेलं आहे जानेवारी महिन्याच्या पानावर, तर आपण आपल्या कुलदेवीचं नाव, स्वामी समर्थांचं नाव स्वस्तिक काढलं आहे. असंच स्वस्तिक हे नाव आपल्याला दर महिन्याला 1 तारखेला काढायचं आहे. आता त्यासाठी दरवेळेस तुम्हाला देवघरासमोर कॅलेंडर ठेवण्याची गरज नाही, पण आपण तिथल्या तिथे पान पलटतो तेव्हा तिथेच काढू शकतो. याने आपल्या घरामध्ये मंगलमय वातावरण होण्यासाठी नक्कीच मदत होईल
आता कॅलेंडर लावताना आपण शक्यतो पूर्व दिशा निवडायची. पूर्व दिशा म्हणजे काय, तर त्या ठिकाणी पूर्व दिशेला सूर्य उगवतो. सूर्य उगवला की सगळीकडे प्रकाश होतो. तसेच आपल्या आयुष्यामध्ये देखील सूर्यप्रकाशासारखी ही सकारात्मकता यावी आणि आपलं आयुष्य हे उजळून निघावे यासाठी आपल्याला ते पूर्व दिशेला लावायचं आहे. पूर्व दिशेला जर लावणं शक्य नसेल तर तुम्ही ईशान्य दिशेला लावू शकता किंवा पश्चिमेला किंवा उत्तरेला लावू शकतात. आणि या प्रत्येक दिशेचं काय महत्त्व आहे ते मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे. तुम्हाला फक्त दक्षिण दिशेला लावायचं नाही. या संदर्भात व्हिडिओ अपलोड झालेला आहे, तो तुम्ही व्हिडिओ बघू शकतात. तर कॅलेंडर हे कधीही दरवाजाच्या पाठीमागे लावायचं नाही. बऱ्याचदा आपल्याकडे कॅलेंडरला कुठेतरी जागाच नसते म्हणून आपण दरवाजाच्या मागे ते अडकून देतो. पण असं करणं चुकीचं आहे. मुख्य दरवाजाला तर चुकूनही लावायचं नाही, पण घरातील कुठल्याच दरवाजाच्या मागे कॅलेंडर लावायचं नाही. कपाटाला देखील लावायचं नाही. प्रॉपर भिंतीवर छानपैकी आपल्याला कॅलेंडर लावायचं आहे. आपल्या घरामध्ये एकतरी कॅलेंडर असं असायला हवं ज्यावर सगळ्या काही तिथी दिलेल्या असतील. त्यामुळे तुम्हाला कितीही कॅलेंडर घरामध्ये ठेवायचे असतील तर तुम्ही ठेवा, पण एखादं कॅलेंडर असं ठेवा ज्यामध्ये सगळ्या तिथींचा उल्लेख अगदी स्पष्टरित्या केलेला असेल. त्यानंतर भिंतीवर कॅलेंडर लावल्यानंतर एक काळजी घ्यायची की आपल्या कॅलेंडरचं पान कधीही कोरं सोडायचं नाही. तर बघा, कॅलेंडरच्या कोपऱ्यामध्ये एक जागा दिलेली असते महत्त्वाच्या नोंदी. तर तिथे कशासाठी, तर आपल्या महत्त्वाच्या नोंदी आपण त्या ठिकाणी लिहून ठेवाव्या. याकरिता आपण कॅलेंडर कधीही रिकामं सोडू नये. त्यावर काहीतरी आपला हिशोब किंवा काहीतरी महत्त्वाची गोष्ट त्या ठिकाणी लिहायची असते. पण कॅलेंडर पूर्ण कोरं सोडायचं नाही, ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. आता हे सगळे जे नियम आहेत ते झाले नवीन कॅलेंडरबद्दल. पण जुन्या कॅलेंडरचं काय करायचं, तर आपल्या मनामध्ये हा प्रश्न येतोच. जुन्या कॅलेंडरवर देखील देवदेवतांचे फोटो दिलेले असतात. चतुर्थी असेल तर तिथे गणपतीचा फोटो असतो, नवरात्रीमध्ये देवीचा फोटो दिलेला असतो. जर असं कॅलेंडर आपण घंटागाडीत टाकत असेल तर ते चुकीचं आहे. कॅलेंडरचं काय करायचं, तर हे कॅलेंडर घरामध्ये जपून न ठेवता सरळ ते आपल्या निर्माल्यामध्ये टाकायचं आहे. तर तुमची शेती वगैरे असेल तर त्या ठिकाणी मातीमध्ये तुम्ही ते पुरून ठेवू शकतात. पण अशी जागा नसेल तर मग तुम्ही ते निर्माल्य आपण ज्या ठिकाणी टाकतो त्या ठिकाणी नक्कीच तुम्ही टाकून देऊ शकतात. किंवा त्यावरील देवाची चित्र वगैरे कात्रण करून तुम्ही कॅलेंडर हे पुस्तकांच्या कव्हर घालण्यासाठी देखील करू शकता. फक्त इकडे तिकडे न फेकता, कुणाच्या तरी पायदळी न पडता अशा प्रकारे त्याचा अपमान न करता त्याची व्यवस्थित विल्हेवाट लावायची आहे. आणि नवीन कॅलेंडर आपल्याला लावण्याच्या अगोदर जुनं कॅलेंडर आपल्याला काढून घ्यायचं आहे. ही विशेष अशी काळजी घ्या. बऱ्याचदा नवीन वर्ष येतं, 2-3 महिने होऊन जातात, पण जुनं कॅलेंडर मात्र तिथल्या तिथेच असतं. जुनं कॅलेंडर खाली आणि नवीन कॅलेंडरवरती अशी देखील परिस्थिती बऱ्याच घरांमध्ये बघायला भेटते. तर असं होता कामा नये. त्यानंतर एकदा कॅलेंडर लावलं की त्याची जागा सारखी बदलायची नसते. एखाद्या वेळेस जर तुम्हाला महत्त्वाच्या कामासाठी कॅलेंडर काढावं लागलं तर नक्कीच तुम्ही काढू शकतात, पण ते त्याच जागी पुन्हा आपल्याला लावायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्या चॅनलवरती दोन्ही कॅलेंडर बाबतीत व्हिडिओ अपलोड झालेले आहेत. तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अगदी मनापासून सर्वांचं धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.